नमस्कार. तर आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत महाराष्ट्रीयन मिरचीचा ठेचा किंवा मिरचीचा खरडा. तर त्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते आधी पाहून घेऊयात. मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे. मिरची जी आहे ती 125 ग्रॅम घेतलेली आहे. मिरची घेताना आपल्याला खूप तिखट अशी मिरची घ्यायची नाही आहे. जिचा रंग थोडासा पोपटी असा असेल तर त्या प्रकारची मिरची घ्यायची जी तिखटाला काय असेल कमी असेल. मिरची जी आहे ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याचे देठ जे आहेत ते काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मिरची जी आहे त्याचे एका मिरचीचे 2 तुकडे असे करून घेतलेले आहेत. त्यानंतर कोथिंबीर, पाव लिंबू, 1 टीस्पून होईल इतके जिरे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळी, चवीनुसार मीठ, तेल आणि आपल्याला थोडेसे काय लागतील शेंगदाणे लागणार आहेत. शेंगदाणे जे आहेत ते भाजलेले शेंगदाणे आहेत. त्याचे काय केलेले आहे साल जी आहे ती मी काढून घेतलेली आहे. आणि मिरची धुतल्यानंतर आपल्याला काय करायची आहे बघा, एका कॉटनच्या कापडावर टाकून ती काय करायची आहे पूर्ण कोरडी करून घ्यायची आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करतोय. कढई जी आहे ती मी चांगली गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये आता मी पहिल्यांदा काय करणार आहे, मिरच्यांचे जे तुकडे होते ते मिरच्यांचे तुकडे घातलेले आहेत आणि ते आपल्याला काय करायचे आहेत हलकेसे असे परतून घ्यायचे आहेत. एक 2 ते 3 मिनिट मी काय करणार आहे मीडियम फ्लेमवर किंवा मंद आचेवर थोडंसं केलं तरीही चालेल. मंद आचेवर आपण काय करूयात मिरच्या ज्या आहेत त्या थोड्याशा परतून घेऊयात. मिरची जी आहे ती आपण मंद आचेवर परतून घेतोय तर ती आपल्याला काय करायची आहे एकसारखी हलवत राहायची आहे. त्यानंतर आपल्याला काय होईल मिरच्याला जे आहेत ते थोडेसे आपल्याला डाग पडल्यासारखे वाटतील. मिरची आपल्याला मंद आचेवरच परतून घ्यायची आहे. गॅस जर मोठा केला तर काय होईल मिरची करपली जाईल आणि खरड्याचा कलर जो आहे तो काय होईल काळा होईल. त्यानंतर आता मी काय केलेलं आहे बघा, 1 टेबलस्पून होईल एवढं तेल घातलेलं आहे. तेल घातल्यानंतर त्या तेलावर पण मी काय करणार आहे मिरची जी आहे ती आणखी थोडा वेळ परतून घेणार आहे. मिरची आपल्याला परतायची आहे पण त्याचा कलर काय पडू द्यायचा नाही, काळा पडू द्यायचा नाही. मिरची आपली चांगली भाजली चालली आहे. आता वरचा त्याचा टेक्स्चर जे आहे बघा चेंज व्हायला लागलं आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये काय करूया लसूण ॲड करायचं आहे. लसूण आपण किती घेतला होता, एक 7 ते 8 पाकळ्या ज्या आहे ते लसूण घेतला होता. लसूण पण आपण काय करूया थोडासा तेलावर त्या परतून घेऊयात. लसूण आता थोडासा तेलावर परतून झालेला आहे. तर आपण काय करूया आता गॅस जो आहे तो बंद करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ती पूर्ण मिरची आणि लसूण गार होऊ द्यायचं आहे. आता मिरची आणि लसूण मी पूर्ण गार करून घेतलेली आहे. त्यानंतर मी आता हा जो मिरचीचा ठेचा आहे तो मिक्सरमध्येच करणार आहे. तुम्हाला जर खलबत्त्यामध्ये करायचं असेल तरीही करू शकता किंवा पाट्या वरवंट्यावर केला तरीही चालेल. तर आता मी काय केलेलं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ते मिरची आणि लसूण ॲड करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता 2 टेबलस्पून होतील एवढे भाजून सोललेले शेंगदाणे जे आहेत ते ॲड करतोय. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे चवीनुसार बारीक मीठ ॲड करायचं आहे. मीठ घातल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 टीस्पून होतील इतके जिरे घालणार आहे. आणि आता हे सगळं जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे मिक्सरला ऑन ऑफ करत काय करायचं बारीक करून घ्यायचं आहे. पूर्ण त्याचं काय करायचं नाही आहे पूर्ण बारीक करायचं नाही आहे. थोडंसं काय ठेवायचं आहे वरवरीत ठेवायचं आहे, मोठं ठेवायचं आहे. तर आता काय झालेलं आहे आपण ऑन ऑफ करून हे जे सगळं होतं ते बारीक करून घेतलेलं आहे. आपण यामध्ये काय करणार आहे पाव लिंबू जो आहे तो पिळून घेणार आहे. लिंबू पिळल्यामुळे काय होणार आहे बघा मिरचीचा जो तिखटपणा होता तो काय होणार आहे थोडासा कमी होणार आहे आणि आपल्या खरड्याला चव जी आहे ती काय येणार आहे चांगली येणार आहे आणि खरड्याचा कलरसुद्धा जो आहे तो टिकून राहणार आहे. तर अशा प्रकारे आपला मिरचीचा ठेचा किंवा मिरचीचा खरडा जो आहे तो तयार झालेला आहे. तर ही होती आपली आजची मिरचीचा खरडा किंवा मिरचीचा ठेचा याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.